श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मी पूजा स्वागत करते तुमचं स्टडी विथ हाऊसवाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला माझं डेली टाईम टेबल शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा आपण सब्जेक्टचे पार्ट केले पाहिजेत, ज्यानुसार 8 दिवस स्टडी केल्यावर आपल्याला कंटाळा वाटतो. तर मी सब्जेक्ट सिलेक्ट केलेत आणि त्यानुसार माझं टाईम टेबल केले. तर आपण बघूया माझं मी टाईम टेबल कसं केलं. सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 दिवस मी पहिला 3 दिवसासाठी 3 विषय सिलेक्ट केलेत. महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, गणित हे 3 दिवसासाठी मी 3 विषय सिलेक्ट केले. आणि चालू घडामोडी तर आपल्याला दररोज करायलाच लागणार आहे, कारण ते इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. मॅथ तर महाराष्ट्राचा भूगोल हा 2 तास, महाराष्ट्राचा इतिहास हा 2 तास, मॅथ्स 1 तास आणि करंट 1 तास, असे 6 तास आपण सुरुवातीला 6 तासापर्यंत आपण टाईम टेबल बनवलेला आहे. परत गुरुवार, शुक्रवार, शनिवार परत पुढचे विषय घेतलेत मी. इथं पॉलिटी, सायन्समध्ये बायो, रिजनिंग आणि करंट. पॉलिटी 2 तास, सायन्स 2 तास, रिजनिंग 1 तास आणि करंट 1 तास. इथं मी मॅथ 1 तास घेतलेला पहिले 3 दिवस, परत आता रिजनिंग 3 दिवस 1 तास घेतलेला आहे आणि करंट तो डेली 1 तासाचा. इथे तुमच्या सुरुवातीला तुम्हाला कोणते विषय घ्यायचे ते तुम्ही इथे चेंजेस करू शकता. मी सुरुवातीला हे विषय घेतले. पुढच्या आठवड्यात मी इथे भारताचा भूगोल घेईल, भारताचा इतिहास घेईल, इथं केमिस्ट्री घेईल, असे मी चेंजेस करत. आणि संडेला आपण आठवडाभर जो स्टडी केला आहे तो कितीही प्रमाणात आपण केला असेल ते एक क्वेश्चन पेपर सॉल्व करायचा. भले आपल्याला किती कमी मार्क पडू दे, पण आपल्याला क्वेश्चन कसे येतात, आपण काय स्टडी केला त्यानुसार आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन सोडवता येतात का, ह्याचं आपल्याला ॲनालिसिस होते. त्यामुळे दर संडेला एक पेपर सोडवायचा. कसं वाटलं तुम्हाला माझं टाईम टेबल? प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.